नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण रेप्लिकेशन ऑफ DNA बघितलं होतं. टुडे वी आर गोइंग टू डील्स विथ प्रोटीन सिंथेसिस. नाउ द प्रोटीन सिंथेसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड अतिशय काय म्हणतो त्याला इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आपल्या शरीरामध्ये प्रोटीन कसं तयार होतं, हाऊ इट इज फॉर्म, हे आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं ह्या पॉईंटमध्ये, प्रोटीन सिंथेसिसमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रोटीन जो आहे दॅट आर व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स, व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स. व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्रोटीन्स? प्रोटीनची वेगवेगळी फंक्शन आहेत. त्यातले एक दोन मी सांगतो. आपलं जडणघडण म्हणजे आपली ठेवण जे आहे, शरीर रचना, किंवा आपण त्याला काय म्हणतो, आपण दॅट आर द स्ट्रक्चरल कॉम्पोनंट जो आहे, आपलं जे स्ट्रक्चर आहे बॉडीचं, ते कशापासून करण्यावर ते डिपेंड असतं, तर प्रोटीन. बघा, जे व्यायाम भरपूर करतात किंवा जे जिममध्ये जातात ते काय करतात, प्रोटीन सप्लिमेंटरी पावडर जे आहेत ते काय करत असतात, घेत असतात. किंवा जे लहान मुलं आहेत, किंवा पूर्वी आपले जे घरी सांगायचे की संध्याकाळी डाळी भिजत घालायच्या आणि सकाळी त्या खायच्या, ते कशासाठी सांगायचं, तर कारण ज्या डाळी आहेत त्या डाळीमध्ये काय असतं, प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. आणि आपलं स्ट्रक्चरल प्रोटीन हा काय मोस्ट इम्पॉर्टंट का आहे, कारण दॅट आर द स्ट्रक्चरल कॉम्पोनंट ऑफ ह्युमन बॉडी. नंतर दुसरं फंक्शन काय, मोस्ट एन्झाईम जे आहेत, हे एन्झाईम्स दॅट आर मेड अप ऑफ प्रोटीन. ऑल प्रोटीन नॉट एन्झाईम्स, बट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. बघा, मी काय म्हणतो, ऑल प्रोटीन आर नॉट एन्झाईम, बट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. सगळे एन्झाईम्स काय आहेत, प्रोटीन्स आहेत. त्याचप्रमाणे हार्मोन्स, जे हार्मोन्स तयार होतात ते कुणापासून होत असतात, तर दॅट आर मेड अप ऑफ काय, प्रोटीन्स. प्रोटीनपासून काय होत असतात, हे हार्मोन्स तयार होत असतात. आता ही जी प्रोसेस आहे, प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, दॅट आर टेक्स प्लेस इन टू डिफरंट मेथड. ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या मेथड्स आहेत प्रोटीन सिंथेसिसची. पहिली जी मेथड आहे ती कुठली, ट्रान्सक्रिप्शन, आणि दुसरी जी आहे काय, ट्रान्सलेशन. किती मेथडमध्ये इन्क्लूड प्रोटीन सिंथेसिस? दोन मेथड आहेत, एक ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सलेशनपर्यंत सगळं काय बघणार आहे. आता ह्या ज्या मेथड्स आहेत दोन, ह्या वेगवेगळ्या आहेत, आणि ह्याच्यावरून आपण काय करतो, तर ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन दॅट आर द काय म्हणतो, तो सेंट्रल डॉग्मा ऑफ काय, मॉलिक्युलर बायोलॉजी. त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. आता ह्या ट्रान्सलेशन, ही जी प्रोटीन सिंथेसिस आहे, ह्यातली पहिली जी मेथड आहे ट्रान्सक्रिप्शन मेथड आहे. ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतं, ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतं, ऑलरेडी आपण शिकलोय की जेनेटिक इन्फॉर्मेशन कोण कॅरी करतं, तर DNA कॅरी करतं. हु इज कॅरी, द DNA इज कॅरी द जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी जी लागणारी इन्फॉर्मेशन आहे हे कुणावरती प्रेझेंट असणार आहे, तर दॅट आर प्रेझेंट ऑन द DNA मॉलिक्युल्स. कुणावरती प्रेझेंट असणार आहे, दॅट आर प्रेझेंट इन द DNA मॉलिक्युल. आणि ही जी मॉलिक्युल DNA कुठं असतं, आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. बघा, एक प्रोसेस कुठं होते, दॅट आर टेक्स प्लेस इन टू द न्यूक्लियस, आणि एक प्रोसेस जी आहे कुठं होते असते, दॅट आर टेक्स प्लेस सेलच्या सायटोप्लाझममध्ये. कुठं होत असते, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. हे ट्रान्सक्रिप्शन जर बघितलं आपण, हा कुठं होतो, ट्रान्सक्रिप्शनची न्यूक्लियसमध्ये प्रोसेस होते, आणि ट्रान्सलेशन कुठं, हे सायटोप्लाझम ऑफ द सेल, ह्याच्यामध्ये ही प्रोसेस होत असते. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तर ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतं, ही जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, ह्या जेनेटिक इन्फॉर्मेशन कुणावरती प्रेझेंट फ्रॉम द DNA वरती जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती कॉपी करण्याचं काम, द प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ DNA टू सिंगल स्टँडर्ड RNA ट्रान्सक्रिप्ट, ह्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. काय म्हणायचं, ट्रान्सक्रिप्शन. द साध्या सिंपल लँग्वेजमध्ये DNA वरची जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे
ते कुणामध्ये कॉपी होते तर mRNA मध्ये होते. कुणामध्ये होते? mRNA होते. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं? ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. आता ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये ड्युरिंग दिस प्रोसेस सिंथेसिस ऑफ कम्प्लिमेंटरी स्टँड ऑफ RNA टेक्स प्लेस. जसं आपण काल बघितलं होतं की रेप्लिकेशनमध्ये ज्यावेळेस ह्या दोन स्टँड अनवाइंडिंग होतात ह्या डीएनएच्या, ह्या स्टँडवरती काय होत असतं? ह्या स्टँडला कम्प्लिमेंटरी स्टँड काय होत असते? सिंथेसिस होत असते. त्याचप्रमाणे ह्या स्टँडला सुद्धा काय कम्प्लिमेंटरी स्टँड सिंथेसिस होत असते. तसं ह्या डीएनएचे जे आहे हे जे ट्रान्सक्रिप्शन होतं, ह्या ट्रान्सक्रिप्शनमध्ये जर बघितलं आपण तर हा डीएनए मॉलिक्यूल आहे आणि ह्या डीएनए मॉलिक्यूलमध्ये इथून जर आपण हे ट्रान्सक्रिप्शन चालू झालं तर ही जी स्टँड आहे ती काय असते? ज्या स्टँडवरती ह्या mRNAचं सिंथेसिस होतं त्या स्टँडला काय असते? कम्प्लिमेंटरी असते. ओके, आता तुम्ही म्हणसाल कम्प्लिमेंटरी आहे, परंतु आपण बघितलं होतं की डीएनए आणि आरएनए मध्ये एक डिफरन्स आहे. कशाच्या संदर्भातलं? तर नायट्रोजन बेस पेअरच्या संदर्भात. डीएनए मध्ये बघितलं तर ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन हे काय नायट्रोजन बेस पेअर आहेत आणि आरएनए मध्ये काय आहेत तर ॲडेनिन आहे, ग्वानिन आहे, सायटोसिन आहे आणि युरॅसिल आहे. म्हणजेच काय तर ह्या ठिकाणी एक्सेप्ट ॲडेनिन नायट्रोजन बेस पेअर जो आहे सायटोसिनचं आणि ग्वानिनचं काय होत असतं? बेस पेअरिंग आहे. डीएनए मध्ये जर बघितलं ॲडेनिन आणि काय थायमिनचं बेस पेअर आहे, तसं आरएनए मध्ये जर बघितलं ॲडेनिन पेअर विथ काय युरॅसिल. कोणाबरोबर? ॲडेनिनचं पेअरिंग आरएनए मध्ये बघा इथं मी डीएनए आणि आरएनए काढतो. ग्वानिन, सायटोसिन, ग्वानिनचं इकडं आरएनए मध्ये पण काय सायटोसिन बरोबर. ॲडेनिनचं पेअरिंग डीएनए मध्ये कुणाबरोबर होतं? थायमिन बरोबर होतं आणि आरएनए मध्ये ॲडेनिनचं पेअरिंग कुणाबरोबर होतंय? युरॅसिल बरोबर होतं. म्हणजेच काय तर आरएनए मध्ये इन्स्टेड ऑफ थायमिन युरॅसिल बरोबर ॲडेनिनचं काय होतं? पेअरिंग होतं. एवढं आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचं हे इन जनरल इंट्रोडक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस आहे. ह्या दोन प्रोसेस होतात. कुठल्या? ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. एक कुठं होते तर दॅट टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस आणि अदर इज सायटोप्लाझम. ह्याच्यावरती सीईटी असेल, नीटला काय येतात क्वेश्चन येतात. महत्त्वाचा पार्ट आहे. आता सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणतो. आता डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल आहे, ह्याच्यावरून काय सिंथेसिस होतं तर mRNAचं काय होत असतं? सिंथेसिस होतं. काय? डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल गिव्ह राईज टू काय? mRNA. आता mRNA काय म्हणून ऍक्ट आहे तर इट इज ऍक्ट ॲज अ मॅसेंजर टू प्रोग्राम. मॅसेंजर म्हणून काय होतं mRNA? mRNAचा लॉंग फॉर्म काय तर मॅसेंजर RNA. इट ऍक्ट ॲज अ मॅसेंजर टू प्रोग्राम द सिंथेसिस ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. म्हणजेच काय प्रोटीन चेन सिंथेसिस होण्यासाठी किंवा प्रोटीन मॉलिक्यूल सिंथेसिस होण्यासाठी हा काय करत असतो? मॅसेंजर म्हणून काय करत असतो? ऍक्ट होत असतो. आता दिस टाइप ऑफ युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू आरएनए आणि आरएनए टू परत काय होणार आहे? प्रोटीन सिंथेसिस. दॅट रेफर टू काय? सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. काय म्हणतो आपण? युनिडायरेक्शनल. बघा रिव्हर्स येते का? नाही, युनिडायरेक्शनल. म्हणजे डीएनए वरून इन्फॉर्मेशन कोणाकडे जाणार तर आरएनए आणि आरएनए वरून परत काय तयार होणार आहे? प्रोटीन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? प्रोटीन. हे इन्फॉर्मेशनचं पास जे आहे कसं आहे? युनिडायरेक्शनल आहे. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण? सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. ह्याला काय म्हणतो आपण? सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. आणि हे कुणी मांडलेलं आहे किंवा हे कुणी डिस्कवर केलं? F.H.C. क्रिक इन 1958 ला हे काय केलेलं आहे? डिस्कवर केलेलं आहे. ह्या ठिकाणी फिगर दाखवलेलं ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी जर आपल्याला एक्झाममध्ये आलं तर आपण काय करायचं? हे फिगर जे आहे, ही डायग्राम, हा पाथ जो आहे काय करायचा आहे? काढायचा आहे. डीएनए टू mRNA. डीएनए वरून काय सिंथेसिस होतं? mRNA बाय द प्रोसेस ऑफ काय? ट्रान्सक्रिप्शन.
आणि mRNA वरून काय तयार होते? प्रोटीन तयार होते. प्रोटीन मॉलिक्यूल म्हणजे काय? पॉलीपेप्टाइड चेन काय होते? फॉर्म होते. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन म्हणतो. ओके. आता हे झालं इन सेंट्रल डॉग्मा. जर आपण बघितलं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन जे आहे बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे. द प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ सेंट्रल डॉग्मा इज रेट्रोव्हायरस किंवा रिबोव्हायरस. रिट्रोव्हायरस जे व्हायरस आहेत हे आपण रेट्रोव्हायरसचा पुढं एड्स वगैरे ह्या डिसीजमध्ये आपण स्टडी करणार आहे. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ट्रान्सक्रिप्शन जर ह्या ठिकाणी बघा ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस जी आहे ही काय होते? या ठिकाणी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होते. इथूनच काय होणार आहे? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होणार आहे. परत काय होतं? mRNA पॉलीपेप्टाइड चेन काय होते? या ठिकाणी फॉर्म होते. आणि ही जी टर्म आहे कन्सेप्ट जी आहे कुणी डिस्कवर केली? टेमिन अँड बाल्टिमोर ह्या शास्त्रज्ञांनी काय केलेली ही टर्म जी आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनची काय केलेली? डिस्कवर केलेली. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर अकॉर्डिंग टू एन्झाइम RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज सिंथेसाइज DNA फॉर्म RNA. जर आपण ट्रान्सक्रिप्शनमध्ये जर बघितलं तर RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज काय करत असतं? एन्झाइम जे आहे हे काय करत असतं? सिंथेसिस ऑफ RNA कुणावरून? फ्रॉम द DNA. आता आपल्याला काय बघायचं आहे? ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस बघायची. ओके. नाउ ट्रान्सक्रिप्शन. ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन काय होत असतं बघा तर इन्फॉर्मेशन ऑफ ओनली वन स्ट्रँड ऑफ DNA कॉपीज. सपोज दिस इज द 2 स्ट्रँड ऑफ DNA, but during synthesis of mRNA only one strand involved. म्हणजे काय होत असतं तर ह्या एका स्ट्रँडवरची काय होणार आहे? इन्फॉर्मेशन हा कुठला मॉलिक्यूल आहे? mRNA. कुठला आहे? mRNA. ह्या mRNA मध्ये काय होत असते? येत असते. ओनली वन स्ट्रँडच्या. दोन्ही स्ट्रँड पार्टिसिपेट होतात का ह्याच्यामध्ये? नाही. तर फक्त एका स्ट्रँडची इन्फॉर्मेशन कोणामध्ये येणार आहे? ह्या mRNA मध्ये येणार आहे. मॅसेंजर RNA येणार आहे. म्हणजेच काय? वन स्ट्रँड ऑफ DNA इज कॉपी इनटू द RNA. दिस स्ट्रँड ऑफ DNA ऍक्ट ॲज टेम्पलेट. आणि ते जे स्ट्रँड आहे ज्या स्ट्रँडवरची इन्फॉर्मेशन कॉपी होणार आहे त्या स्ट्रँडला आपण काय म्हणतो? आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो. काय म्हणायचं त्याला? टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो. आणि हे जे एन्झाइम जे आहे RNA पॉलिमरेज कॅटलाइज द फॉर्मेशन ऑफ RNA ट्रान्सक्रिप्ट. जे एन्झाइम कुठल्या ह्याच्यामध्ये मदत करतं? RNA पॉलिमरेज. हे काय करत असतं? ह्याला मदत करत असतं ही इन्फॉर्मेशन कॉपी होण्यासाठी. आता हे कसं होतं ते बघू आपण. DNA जो आहे जर आपण बघितलं इन जनरली प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलचा जर आपण स्टडी केला न्यूक्लियसचा किंवा त्याचा DNA कुठं असतो तो DNA दॅट आर आपण शिकलेलो आहे ऑलरेडी. DNA जो आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये दॅट आर लोकेटेड किंवा प्रेझेंट इन द न्यूक्लियॉइड. न्यूक्लियॉइड हा न्यूक्लियस आहे का? तर नाही. हा कुठं असतो? दॅट आर थ्रूआउट द सायटोप्लाझम काय झालेला? पसरलेला असतो. न्यूक्लियॉइड म्हणजे काय तर ऑलरेडी आपण सांगितलं की न्यूक्लियॉइड म्हणजे काय? न्यूक्लियस सारखा दिसणारा बट नॉट ए न्यूक्लियस. न्यूक्लियस सारखा असणारा परंतु न्यूक्लियस आहे का? नाही. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जर बघितलं तर DNA प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आपण युकॅरियोटिक सेलमध्ये जर आपण DNA बघितला तर तो आपल्याला प्रॉमिनंटली आपल्याला काय दिसतो? त्या ठिकाणी दिसतो. आता DNA ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस इन युकॅरियोट. आणि ट्रान्सलेशन जर आपण बघितलं युकॅरियोटिक सेलमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले की ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या दोन्ही प्रोसेस काय वेगवेगळ्या ठिकाणी होतात. DNA ट्रान्सक्रिप्शन जे आहे दॅट आर टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस. कुणामध्ये होते? तर न्यूक्लियस. आणि ट्रान्सलेशन कुठं होतं? तर दॅट ऑकर इन द सायटोप्लाझम. आणि देन DNA ट्रान्सफर इन्फॉर्मेशन अशा पद्धतीमध्ये हा DNA जो आहे mRNA वरती इन्फॉर्मेशन आले की काय होते? DNA ट्रान्सफर इन्फॉर्मेशन टू mRNA विच इज गिव्ह मूव्ह टू रायबोसोम्स. ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस होत असतं त्यावेळेस रायबोसोमचे स्मॉल सब युनिट जो आहे तो कोणाला अटॅच होत असतो? mRNA ला अटॅच होत असतो. आणि त्याच्यावरती लार्ज सब युनिट काय होत असतो? रायबोसोमचा अटॅच होत असतो. आणि अशा प्रकारे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते. ते आपण डिटेलमध्ये ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस बघणार आहे त्यावेळेस आपण ते बघणार आहे. आणि अशा प्रकारे DNA ट्रान्सफर इन्फॉर्मेशन टू mRNA
mRNA मध्ये ही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतं आणि विच दे मूव्ह टू काय रायबोसोम्स. mRNA कुठं मूव्ह होणार आहे तर रायबोसोम्सकडे काय होणार आहे मूव्ह होणार आहे. ओके. आता ट्रान्सक्रिप्शन जे आहे हे ट्रान्सक्रिप्शन इन सेलमध्ये कधी होतं, सेल सायकलच्या कुठल्या फेजमध्ये हे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होते, ह्याच्यावरती सीईटीला प्रश्न येतो किंवा नीटला काय होतं ह्याच्यावरती क्वेश्चन येतो, कुठल्या सेलच्या फेजमध्ये. ट्रान्सक्रिप्शन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये होतं, परंतु हे कुठल्या फेजमध्ये होतं तर G1 आणि G2 फेज जी आहे सेल सायकलच्या डिव्हिजनची, त्या सेल सायकल डिव्हिजनमध्ये ड्युरिंग डिव्हिजन ऑफ सेल जी G1 आणि G2 फेज आहे ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही फेजमध्ये काय होत असतं सेल सायकलच्या ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस काय होत असते ऑकर होत असते, घडून येत असते. जर आपण डीएनएचं स्ट्रक्चर बघितलं तर त्या डीएनएच्या स्ट्रक्चरवरती काय असतात, देअर इज प्रेझेंट ऑफ प्रमोटर अँड टर्मिनेटर साइट्स. दोन प्रकारच्या साइट्स असतात, प्रमोटर साइट आणि दुसरी जी आहे ती कुठली टर्मिनेट साइट. म्हणजे ज्या ठिकाणी प्रमोटर आपण म्हणतो, प्रमोटर आणि टर्मिनेटर ज्या ठिकाणापासून ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस बिगॅन होते चालू होते ती साइट कुठली असते तर प्रमोटर रिजन असते. आणि ज्या ठिकाणी एंड होते स्टॉप होते, स्टॉप ऑफ द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस, दॅट इज कॉल्ड एज काय टर्मिनेटर साइट. ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट फ्रॉम प्रमोटर साइट अँड स्टॉप ॲट टर्मिनेटर साइट. ही जी प्रोसेस आहे इन बोथ प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटमध्ये इन जनरल काय असतं सेम आहे. इट इन्व्हॉल्व 3 स्टेज. किती स्टेपमध्ये कॅरी होते ही प्रोसेस, इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. या 3 स्टेपमध्ये ट्रान्सक्रिप्शनची काय होत असते प्रोसेस काय होत असते चालू होत असते. इनिशिएशनमध्ये काय होतं तर हे जे डीएनए डिपेंडंट RNA पॉलिमरेज असेल किंवा अजून एन्झाईम्स असलेले काय होतात प्रमोटर रिजनला बाइंड, इलॉंगेशन होतं आणि टर्मिनेशन होतं. हे आपण शिकणार आहे कसं कुठं होतं काय होतं RNA पॉलिमरेज, एन्झाईम RNA पॉलिमरेज कुणाला बाइंड होतं, कुठल्या रिजनला बाइंड होतं. स्ट्रक्चरल जीनमध्ये आपण ते सगळं प्रोसेसमध्ये ट्रान्सक्रिप्शनल युनिटमध्ये आपण ते शिकणार आहे. ओके. आपण आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ही 3 स्टेजमध्ये पूर्ण होणारी रिॲक्शन आहे. पहिली स्टेज कुठली इनिशिएशन, दुसरी इलॉंगेशन आणि तिसरी टर्मिनेशन ट्रान्सक्रिप्शनची. नाव द ट्रान्सक्रिप्शनल युनिट. आपल्याला काय बघायचं आता ट्रान्सक्रिप्शनल युनिट बघायचं. जर आपण ट्रान्सक्रिप्शनल सेगमेंट ऑफ डीएनए, इच सेगमेंट जो ट्रान्सक्रिप्ट होणारा जो सेगमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शनल युनिट म्हणतो. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शनल युनिट. ह्याच्यामध्ये काय असतं तर इट कन्सिस्ट ऑफ प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन अँड टर्मिनेटर. बघा आपण ऑलरेडी हे बघितलंय, प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन अँड काय टर्मिनेटर. 2 स्ट्रँड ऑफ डीएनए इन द स्ट्रक्चरल जीन शोज फॉलोइंग फीचर. हे जे दोन्ही स्ट्रँड आहेत 2 स्ट्रँड ऑफ डीएनए ह्यांच्यामध्ये काय फीचर शोज करतात स्ट्रक्चरल जीन हे आता आपण बघणार आहे 1 बाय 1. ह्याच्यामध्ये पहिला जो आहे तो कुठला प्रमोटर. हा प्रमोटर कुठं अटॅच असतो, लोकेटेड टुवर्ड द 5 प्राइम एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन दॅट इज अपस्ट्रीमला असतो. कुठं प्रेझेंट असतो हा 5 प्राइम एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन. डायग्राम बघू आपण. एट आर प्रेझेंट कुठं असतो हा 5 प्राइम एंड. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं बघा या ट्रान्सक्रिप्शनमध्ये तर ही कलर्ड एक सिक्वेन्स दिसते. 2 स्टँड आहेत, एक ब्लू कलरमध्ये दिसते, निळ्या कलरमधली आहे आणि एक रेड कलरमधली जी आहे बघा. ह्या रेड कलरचं डायरेक्शन काय 5 प्राइम टू काय 3 प्राइम आहे आणि एकीचं काय 3 प्राइम टू 5 प्राइम आहे. ओके. आता प्रोमोटर्स कुठं लोकेट असतात, त्यांचं लोकेशन कुठं असतं तर हे जे 5 प्राइम एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन आहे, 5 प्राइम एंड आहे कुठलं स्ट्रक्चरल जीन, ह्या ठिकाणी कलरेशनमध्ये आपल्याला थोडासा डिफरन्स दिसतो बघा. हेतून हा वेगळा कलर लागला आणि अपस्ट्रीमला असतात. म्हणजे ह्या ठिकाणी काय असणार आहे सुरुवातीला हा प्रोमोटर रिजन असणार आहे आणि हेतून ही प्रोसेस चालू झालेली असणार आहे. ओके.
आणि ह्या ठिकाणी जो प्रमोटर रिजन आहे त्या ठिकाणी काय असतं तर देर इज स्मॉल सिक्वेन्स DNA सिक्वेन्स असते. ती सिक्वेन्स काय करत असते दॅट आर प्रोव्हाइड साइट फॉर बाइंडिंग टू द RNA पॉलिमरेज एन्झाइम. आणि ही जी स्मॉल सिक्वेन्स असणार आहे ह्या ठिकाणची ही सिक्वेन्स काय करणार आहे तर त्या ठिकाणी RNA पॉलिमरेज एन्झाइम हे बाइंड होण्यासाठी काय करणार आहे त्या ठिकाणी मदत करणार आहे. प्रोव्हाइड बाइंडिंग साइट फॉर RNA पॉलिमरेज एन्झाइम. आता हे RNA पॉलिमरेज एन्झाइम जे आहे बाइंड स्पेसिफिक प्रमोटर कुठल्याही प्रमोटरला बाइंड होतं का तर नाही तर ते काय स्पेसिफिक प्रमोटर जे आहेत त्याला काय होणार आहे बाइंड होणार आहे. हे झालं युकॅरियोटिक सेलमध्ये. जर आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे जे एन्झाइम आहे RNA पॉलिमरेज हे रेकग्नाइज द प्रमोटर रिजन. हे काय करतं रेकग्नाइज द प्रमोटर रिजन बाय इट्स सिग्मा फॅक्टर. कशाच्या साहाय्याने कुठल्या फॅक्टरच्या साहाय्याने तर सिग्मा फॅक्टरच्या साहाय्याने काय करत असतं रेकग्नाइज करत असतं. नाव आता काय झालेलं हा RNA पॉलिमरेज प्रमोटर रिजनला काय झालेला हा बाइंड झालेला आहे. काय झालेलं या ठिकाणी बाइंड झालेला आहे. आता इथून पुढे काय होतं बघूया आपण. स्ट्रक्चरल जीन आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी हे 5 प्राइम आणि 3 प्राइम आणि इथं काय 3 प्राइम आणि 5 प्राइम बघतोय बरोबर आहे. किंवा हे एंड बघितलं डायग्राम मध्ये तर आणि हे दुसरं एंड जरी बघितलं तर आपल्या लक्षात येतं ह्याच्यात 2 स्ट्रँड ऑफ DNA ह्या काय ह्यांची जी पोलॅरिटी आहे कशी अपोजिट आहे. ही कशी अपोजिट आहे आणि ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज कॅटलाइज द पॉलिमरायझेशन in 3 prime to 5 prime direction. सॉरी 5 prime to 3 prime direction. कुठल्या डायरेक्शन मध्ये 5 prime to 3 prime डायरेक्शन मध्ये पॉलिमरायझेशन होतं. सो द DNA स्टँड हॅव्हिंग 3 prime to 5 prime polarity that act as a template. म्हणजेच काय तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपला जो नवीन mRNA जो तयार होणार आहे पॉलिमरायझेशन जे होणार आहे नवीन मॉलिक्यूल तयार झाले ह्या ठिकाणी 5 प्राइम आहे. ह्या ठिकाणी कुठल्या ऑब्विसली कुठला असणार आहे 3 प्राइम असणार आहे. त्याच्यामुळे जे टेम्पलेट स्टँड आहे कुठलं सो द DNA स्टँड हॅव्हिंग 3 प्राइम टू 5 प्राइम पोलॅरिटी ऍक्ट ॲज अ टेम्पलेट स्टँड. त्याच्यामुळे DNA काय करतं 3 प्राइम टू 5 प्राइम पोलॅरिटी जे आहे हे काय म्हणून ऍक्ट होतं टेम्पलेट स्टँड म्हणून काय होत असतं ऍक्ट होत असतं. द अदर स्टँड ऑफ DNA हॅव्हिंग 5 प्राइम टू 3 प्राइम पोलॅरिटी कम्प्लिमेंटरी टू काय टेम्पलेट स्टँड. ही जी दुसरी स्टँड राहिली बघा आता ही 3 प्राइम कुठले आहे तर कुठल्या स्टँडवरती mRNA सिंथेसिस होणार आहे ह्या 3 प्राइम टू काय 5 प्राइम जे आहे रेड कलरची जी स्टँड दिसते आपल्याला त्याच्यावरती काय होणार आहे mRNAचं सिंथेसिस होणार आहे. जी अदर स्टँड आहे कुठली 5 प्राइम टू 3 प्राइम स्टँड ही जी स्टँड आहे दॅट आर कम्प्लिमेंटरी कोणाच्या टेम्पलेट स्टँडच्या काय कम्प्लिमेंटरी आहे. आणि ह्या स्टँडवरती जे बेस असणार आहेत कुठल्या 5 प्राइम टू 3 प्राइम ह्या स्टँडवरती जे नायट्रोजन बेस असणार आहेत दॅट नायट्रोजन बेस सेम ॲज टू mRNA जे RNA जो सिंथेसिस होणार आहे हा जो RNA सिंथेसिस झालेला आहे नवीन RNA जो सिंथेसिस होणार आहे ह्याच्यावरचे जे नायट्रोजन बेस आहेत आणि ह्या स्टँडवरच्या जे नायट्रोजन बेस आहे हे काय असणार आहे सेम टू सेम असणार आहे. एक्सेप्शन काय असणार आहे ह्या स्टँडवरती जर थायमिन असेल त्याच्या जागेला कुठला असणार आहे RNA मध्ये थायमिनच्या जागेला काय असणार आहे युरॅसिल असणार आहे. कुठला असणार आहे युरॅसिल असणार वेअर द थायमिन इज रिप्लेस बाय युरॅसिल आणि इट इज ॲक्च्युअल कोडिंग सिक्वेन्स असेल आणि दिस इन्फॉर्मेशन ऑफ 1 स्टँड ऑफ RNA कॉपीड ऑन mRNA. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे कोणाच्या ह्या DNAच्या 1 स्टँडवरून जे रेड कलरमधलं जे स्टँड आहे ह्याच्यावरची इन्फॉर्मेशन दॅट आर कॉपीड इनटू कुणामध्ये ह्या mRNA
त्याच्यामुळं त्या स्ट्रँडला काय म्हणतो आपण, सेन्स स्ट्रँड म्हणतो. म्हणजे ज्याचं डायरेक्शन 3' to 5' आहे, ही जी स्ट्रँड आहे रेड कलरची, त्या स्ट्रँडला काय म्हणतो आपण, सेन्स स्ट्रँड म्हणतो. आणि अशा प्रकारचं हे जे इलॉंगेशन आहे हे इलॉंगेशन होत असतं. ओके, नाव द सेन्स स्ट्रँड किंवा कोडिंग स्ट्रँड सुद्धा म्हटलं तर चालतंय. थर्ड जे ट्रान्सक्रिप्शनल युनिट आहे ते टर्मिनेटर जे आहे बघा. टर्मिनेटरमध्ये काय, हे टर्मिनेटर कुठं प्रेझेंट असतात, दे आर प्रेझेंट ॲट डाऊनस्ट्रीम ऑफ 3' एंड. हे जे 3' एंड आहे ह्याच्या डाऊनस्ट्रीमला काय असतात, प्रेझेंट असतात. इट डिफाईन द एंड ऑफ द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. आणि ह्या टर्मिनेटरला ज्यावेळेस mRNA आणि RNA पॉलिमरेज वगैरे येईल, म्हणजे त्या ठिकाणी सगळे येतील, त्यावेळेस काय होणार आहे, तर ही प्रोसेस जी आहे स्टॉप होणार आहे. काय होणार आहे, ही प्रोसेस ट्रान्सक्रिप्शनची काय होणार आहे, या ठिकाणी स्टॉप होणार आहे. आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर, RNA पॉलिमरेज मूव्ह अलॉंग द DNA अँड कॉज लोकल अनवाइंडिंग ऑफ DNA डुप्लेक्स इनटू द चेन ऑफ रिजन ऑफ द G. आणि ज्यावेळेस हा आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर RNA पॉलिमरेज प्रमोटर रिजनला ज्यावेळेस बाइंड होतो, त्यानंतर काय करतो, इट मूव्ह अलॉंग विथ का DNA. आणि ह्या DNA बरोबर काय होणार आहे, ह्याची मुवमेंट होणार आहे, मूव्ह अलॉंग विथ काय DNA. आणि DNA बरोबर काय होणार, हा RNA पॉलिमरेज आहे तो काय होणार, मूव्ह होणार आहे असं. आणि ह्या इथपर्यंत आलाय, काय होणार आहे, ह्या चेनचं काय होणार, अनवाइंडिंग होणार आहे, 2 चेनचं. काय होणार आहे, हे अनवाइंडिंग होणार आहे. ओके, नाव ह्याचे 2 स्ट्रँड काय झालेत, अनवाइंड झालेले आहेत. आफ्टर एक्सपोज टू का ATCG बेस. कुठल्या बेसला एक्सपोज केल्यानंतर ना, ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन, द प्रोजेक्ट इंटू काय न्यूक्लियोप्लाझम, दे आर प्रोजेक्ट इंटू न्यूक्लियोप्लाझम. ओनली 1 स्ट्रँड फंक्शन ॲज अ टेम्पलेट. आता काय होतं बघा, 1 स्ट्रँड जे आहे ह्याच्यातली ही काय फंक्शन ॲज अ टेम्पलेट. एक स्टँड काय करते, टेम्पलेट म्हणून काय होते, ऍक्ट होते, त्याला काय म्हणतात, अँटीसेन्स स्टँड. आणि अदर स्टँड इज कम्प्लिमेंटरी विच इज ॲक्च्युली कोडिंग सेन्स. आणि अदर स्टँड काय असते, कम्प्लिमेंटरी स्टँड असते. आणि हे जे रायबो न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट दॅट आर जॉईंट टू बेस ऑफ DNA टेम्पलेट स्टँड. जे RNA मध्ये जे न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहेत इन द फॉर्म ऑफ ट्रायफॉस्फेटच्या, म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, सायटोसिन ट्रायफॉस्फेट, गॉनोसिन ट्रायफॉस्फेट किंवा युरॅसिल ट्रायफॉस्फेट, हे जे DNA टेम्पलेट चेन जे आहे, ह्या टेम्पलेट चेन ज्याच्यावरती सिंथेसिस होणार आहे, ह्याच्या टेम्पलेट चेन त्याचे जे फॉस्फेट आहेत हे काय होतात, जॉईंट होतात. आणि अशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस जी आहे काय होत असते, फॉरवर्ड होत असते, प्रोसीड होत असतं. आणि हायब्रिड बघ काय म्हणतो आपण, हायब्रिड DNA RNA मॉलिक्यूल काय होत असतं, तयार होत असतं. त्याच्यावरून काय होत असतं, हायब्रिड DNA RNA मॉलिक्यूल्स डिसोशिएट अँड मेक mRNA मॉलिक्यूल काय होत असतो, फ्री. आणि शेवटी हा मॉलिक्यूल या ठिकाणी आपल्याला mRNA हा हायब्रिड मॉलिक्यूल आहे, हा कुणाला अटॅच झालेला आहे, DNA ला. आणि हा मॉलिक्यूल काय होणार आहे, फ्री होणार आहे, इथून काय डिसोशिएट होणार आहे, म्हणजे इथून सेपरेट होणार आहे. आणि हा मॉलिक्यूल दॅट आर फ्री mRNA मॉलिक्यूल आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता हे फ्री कसं होतं ते बघू आपण. व्हेन RNA पॉलिमरेज रीच टू टर्मिनेटर. टर्मिनेटरला काय ज्यावेळेस रीच होईल, इट गिव्ह सिग्नल टू DNA अँड लीव द DNA अँड फुल्ली फॉर्म mRNA. प्रायमरी ट्रान्सक्रिप्शन इज रिलीज. RNA पॉलिमर कुठे RNA पॉलिमरेज कुठे रीच होणार आहे, तर टर्मिनेटरला. त्यानंतर कुणाला सिग्नल जातं, तर DNA ला. आणि DNA ला सिग्नल गेल्यानंतर बाबा आता मी इथं थांबतोय, लिव्ह. आणि त्यानंतर फुल लिव्ह होणार, तिथून DNA पासून विभक्त होणार आणि फुल्ली फॉर्म mRNA काय होणार या ठिकाणी तयार होणार. ओके,
आणि mRNA growth, transcribed region of DNA molecule become rapidly coiled and attain double helix form. आणि ज्यावेळेस mRNA त्या ठिकाणी ग्रो होईल किंवा पुढे जाणार आहे त्यावेळेस जो ट्रान्सक्रिप्शनचा रिजन आहे म्हणजे ह्या ठिकाणी जे अनवाइंडिंग झालेलं आहे म्हणजे हा जो DNA मॉलिक्यूल असा अनवाइंड झालेला आहे हा DNA मॉलिक्यूलचं परत काय होणार आहे कॉइलिंग होणार आहे स्पायरली कॉइल होणार आहे आणि परत अजून काय होणार त्याचं जे पूर्वीचं जे डबल हेलिक्स आहे हे जे डबल हेलिक्स आहे हे परत काय होणार आहे फॉर्म होणार काय होणार या ठिकाणी डबल हेलिक्स काय होणार आहे रिटर्न काय होणार त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे अशा प्रकारचं काय हे इन जनरली ट्रान्सक्रिप्शन आता आपण म्हणतो की हा mRNA तयार झाला परंतु हा mRNA फंक्शनल आहे का रे तर नाही युकॅरियोटिक सेलमध्ये हा mRNA फंक्शनल नाही त्याच्यामध्ये फर्दर प्रोसेस व्हावं लागते प्रोसेसिंग ऑफ hnRNA आपण म्हणतो याला hnRNA RNA मॉलिक्यूलला हे कशा होतात ते पण आपण शिकणार आहे ओके नाव द इन बॅक्टेरिया हा जो बॅक्टेरिया आहे ह्या बॅक्टेरियामध्ये म्हणजे जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये mRNA डज नॉट रिक्वायर एनी प्रोसेसिंग बिकॉज ह्यांच्यामध्ये कुठलीही प्रोसेसची काय नसते आवश्यकता नसते ह्या ठिकाणी जर आपण हा hnRNA जर बघितला तर ह्या ठिकाणी आपल्याला RNA जे आहे हे तर काय दिसतात एक्झॉन आणि काय इंट्रॉन दिसतं त्यांना प्रोसेसिंगची काय गरज नाही तर बिकॉज ऑफ देअर इज नो इंट्रॉन त्यांच्यामध्ये काय नसतं इंट्रॉन नसतं आणि प्रोकॅरियोट प्रोसेस ओनली वन टाईप ऑफ RNA पॉलिमरेज प्रोकॅरियोट टाईपमध्ये काय होतं ओनली वन RNA पॉलिमरेज काय होत असतं ही प्रोसेस सगळी ट्रान्सक्रिप्शनची घडवून आणत असतं परंतु जर आपण इकडे बघितलं युकॅरियोटमध्ये त्या ठिकाणी 3 प्रकारचे RNA पॉलिमरेज आहेत किती प्रकारचे RNA पॉलिमरेज आहेत तर 3 प्रकारचे पहिला RNA पॉलिमरेज फर्स्ट काय करतं ट्रान्सक्राईब rRNA बघा हे जी जोडी दिली जाते RNA पॉलिमरेज फर्स्ट जो आहे हा कोणाचं ट्रान्सक्रिप्शन rRNAचं सेकंड RNA पॉलिमरेज जो आहे हा कोणाचं ट्रान्सक्रिप्शन घडवून आणतो तर mRNA आणि RNA पॉलिमरेज 3 that are responsible for transcription of tRNA कुणाचं ट्रान्सक्रिप्शन ऑफ tRNA tRNAलाच आपण काय म्हणतो स्मॉलर RNA बघा ह्याच्यामध्ये लक्ष द्या ह्याच्यावरती बऱ्याच वेळेला CET किंवा नीटसाठी क्वेश्चन विचारलेला आहे RNA पॉलिमरेज हेल्प इन द ट्रान्सक्रिप्शन ऑफ काय rRNA RNA पॉलिमरेज सेकंड दॅट हेल्प इन द ट्रान्सक्रिप्शन ऑफ mRNA आणि थर्ड जो आहे तो काय tRNAचं ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी काय करत असतं मदत करत असतं ओके आता पुढचं जे आहे ते कुठलं आहे तर transcription unit and the gene. The sequence of coding of mRNA or tRNA or rRNA is defined as a gene. ह्याला काय म्हणतो आपण जीन आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे सेगमेंट आहेत सिस्ट्रॉन इज द सेगमेंट ऑफ DNA कोडिंग ऑफ ए पॉलिपेप्टाइड बघा सिस्ट्रॉन काय दॅट आर द सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर पॉलिपेप्टाइड DNA कोडिंग कशासाठी पॉलिपेप्टाइडसाठी सिंगल जर आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सिंगल स्ट्रक्चरल जीन इन ट्रान्सक्रिप्शन युनिट सेट टू बी मोनोसिस्टॉर्निक सिंगल स्ट्रक्चरल जीन त्याच्यामध्ये फक्त काय सिंगल एकच काय स्ट्रक्चरल जीन असणार आहे कोणामध्ये ट्रान्सक्रिप्शनल युनिटमध्ये सिंगल स्ट्रक्चरल जीन इन द ट्रान्सक्रिप्शनल युनिट याला काय म्हणतो आपण मोनोसिस्टॉर्निक आणि ज्यावेळेस लॉंग सेगमेंट ऑफ DNA मध्ये त्याच्यामध्ये व्हेरियस स्ट्रक्चरल जीन्स असतात इन वन ट्रान्सक्रिप्शनल युनिट व्हेरियस स्ट्रक्चरल जीन म्हणजे अनेक स्ट्रक्चरल जीन्स काय असतात एका ट्रान्सक्रिप्शनल युनिटमध्ये असतं त्याला काय म्हणतो आपण पॉलिसिस्टॉर्निक काय म्हणतो आपण त्याला पॉलिसिस्टॉर्निक जर आपण स्ट्रक्चरल जीन इन यूकॅरियोटचा जर स्टडी केला तर हे काय इंटरप्टेड हे काय तर इंटरप्टेड आहेत कसे इंटरप्टेड आहेत नॉन कोडिंग सिक्वेन्स
आणि कोडिंग सिक्वेन्स जे आहे ह्याच्यावरती असते. हे इंटरप्टेड बाय नॉन कोडिंग सिक्वेन्स, त्याला काय म्हणतो आपण इंट्रॉन. ह्यांच्यामध्ये जर ह्या ठिकाणी जर बघितलं HNRNA मध्ये जर डार्क कलर दिसतो तो कुठला इंट्रॉन आहे. आणि कोडिंग सिक्वेन्स किंवा एक्सप्रेस सिक्वेन्स आर डिफाईन्ड ॲज काय एक्झॉन. कोडिंग सिक्वेन्स आणि नॉन कोडिंग सिक्वेन्स, ह्याच्यामधले नॉन कोडिंग सिक्वेन्सला आपण काय म्हणतो इंट्रॉन म्हणतो. हे कशालाही कोड करत नाही, म्हणजे कुठल्याही अमिनो ॲसिडला काय करत नाही, ते कोड करत नाही. प्रोटीन सिंथेसिसमध्ये आपण बघणार आहे ते. आणि कोडिंग सिक्वेन्स जो कुठला पार्ट आहे एक्झॉनचा आहे. डिफाईन आर कोडिंग सिक्वेन्स किंवा एक्सप्रेशन सिक्वेन्स हे काय करत, दॅट इज कॉल्ड एक्झॉन. आणि हे काय करत असतं कोड द डिफरंट अमिनो ॲसिड तो पार्ट. ओनली एक्झॉन अपेअर इन द प्रोसेस्ड mRNA इन यूकॅरियोट. आणि ज्यानंतर ज्या आफ्टर प्रोसेसिंग होईल ह्या mRNAची प्रोसेसिंग होईल तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसते, तर इथं जर बघितलं आपण हा इंट्रॉन ह्याच्यातून काय होत असतं गायब होतं. फक्त त्या ठिकाणी काय होत असतं तर एक्झॉन हा यूकॅरियोटिक सेलमध्ये काय होत असतो तसाच राहत असतो. ओके, आपल्याला प्रोसेसिंग ऑफ HNRNA बघायचं. काय प्रोसेसिंग ऑफ HNRNA. इन यूकॅरियोटमध्ये बघितलं तर आपण हे जे ट्रान्सक्रिप्शन आहे इथपर्यंतचं जे ट्रान्सक्रिप्शन आहे म्हणजे DNA पासून हा RNA काय होतंय DNA पासून RNAचं सिंथेसिस होतं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट किंवा प्रायमरी ट्रान्सक्रिप्शन. हे सच ट्रान्सक्रिप्ट त्यानंतर काय अंडरगो चेंजेस बिफोर फंक्शनल. हे जे ट्रान्सक्रिप्ट आहे हा जो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आहे ह्याच्यामध्ये अनेक बदल होतात, प्रोसेस होते, अंडरगोज चेंजेस और मॅच्युरेशन बिफोर इट वर्क ॲज फंक्शनल mRNA. फंक्शनल mRNA व्हायच्या आधी ह्याच्यामध्ये काय होत असतात अनेक असे काय होत असतात चेंज होत असतात. प्रायमरी जर आपण बघितलं ट्रान्सक्रिप्ट कसा असतो हा नॉन फंक्शनल. हा जर आपण सेगमेंट mRNAचा जर बघितला तर हा कसा असणार आहे नॉन फंक्शनल आहे. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण बोथ एक्झॉन प्लस काय इंट्रॉन आहेत. बोथ एक्झॉन आणि इंट्रॉन काय असतात प्रेझेंट असतात. आता हे इंट्रॉन काय एक्झॉन शेवटपर्यंत आपल्याला हा कोडिंग सिक्वेन्स आहे. नॉन कोडिंग सिक्वेन्स कुठला इंट्रॉन. हा इंट्रॉन ह्याच्यातून काय व्हायला पाहिजे बाहेर जायला पाहिजे. ड्युरिंग प्रोसेसिंग ओनली इंट्रॉन आर रिमूव्ह. हे जी प्रोसेसिंग होत असते त्यावेळेस हा इंट्रॉन बघा ह्या ठिकाणी दिसतोय हा इंट्रॉन इथं हा रिमूव्ह होतो. रिमूव्ह होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण RNA स्प्लायसिंग. काय म्हणायचं त्याला RNA स्प्लायसिंग म्हणतो. काय म्हणायचं त्याला RNA स्प्लायसिंग म्हणतो. आणि एक्झॉन जे आहेत जे रिमेनिंग एक्झॉन जे आहेत राहिलेले हे एक्झॉन काय होतात जॉईन इन द डेफिनेट सिक्वेन्स ऑर्डर बाय DNA लायगेज एन्झाईम. कुठल्या DNA लायगेज हे एन्झाईमनी हे राहिलेले एक्झॉन जे आहेत हे जॉईन होतात. आणि अशा प्रकारे हेट्रोजिनियस न्यूक्लियर HNRNA अंडरगोज प्रोसेस ऑफ कॅपिंग अँड टेलिंग. आणि परत काय होतं कॅपिंग आणि काय टेलिंग ह्या दोन प्रोसेस होतात. आता ह्याच्यामध्ये कॅपिंगमध्ये काय होतं तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर कॅपिंगची प्रोसेस या ठिकाणी आपल्याला क्लिअर कट दिसते. या ठिकाणी बघा हे कॅपिंग 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 कॅपिंग. ह्या ठिकाणी जे 5' एंड आहे HNA ह्याच्यामध्ये मिथायलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट काय केलं जातं ॲड केलं. मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट कुठल्या एंडला तर ह्या 5' एंडला GPP या ठिकाणी बघतो आपण GPP हे ॲड केलं जातं. आणि पॉलीअल्डिलेशन टेक्स प्लेस ॲट 3' एंड. पॉलीअल्डिलेशन काय 3' एंडला होतं. आणि फुल्ली प्रोसेस्ड HNRNA हा जो इथपर्यंत आपण काय म्हणणार याला HNRNA म्हणतो. आणि ह्या HNRNAचा अशा प्रकारे कुठल्या RNA स्प्लायसिंग कॅपिंग आणि टेलिंग ह्या प्रोसेस होऊन
काय तयार होतं तर फंक्शनल mRNA तयार होतं. काय होतं? फंक्शनल mRNA काय होतं या ठिकाणी तयार होतं. आणि ट्रान्सलेशन ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस, बघा, न्यूक्लियस टू सायटोप्लाझम थ्रू न्यूक्लिअर पोरच्या साह्यानं हा जो तयार झालेला मॅसेंजर RNA आहे हा सायटोप्लाझममध्ये येतो. कशा साह्याने? न्यूक्लिअर पोरच्या साह्याने. दॅट कम फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम थ्रू न्यूक्लिअर पोर. याच्यावरती पण CETला प्रश्न येतो. रिमूव्हल ऑफ इंट्रॉन इज कॉल्ड स्प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंग, असे पण CETला प्रश्न येतात. ह्याच्यावरती बरेच प्रश्न काय येत असतात CETला येत असतात. अशा प्रकारे आजचा आपला जो आहे ट्रान्स्क्रिप्शन हा भाग संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन